त्याला इच्छा होईल ना द्यायची. अच्छा, त्याला मी ती वस्तू दिली तर त्याला खूप आनंद झाला, छान वाटलं. तो खूप आनंदाने आपण दिलेली वस्तू वापरतो, आपल्याला थँक्यू म्हणतो, त्याला आनंद होतो. ते आपण परत देऊ ना त्याला. आणि तेच जर दुसऱ्याला कोणाला तरी दिला आपण, दुसऱ्या व्यक्तीला अजून एका, आणि तो म्हणला जाऊ दे ना, कशाला दिली, काय गरज होती, माझ्याकडे होतं ना ऑलरेडी, कशाला तू उगाचच खर्च केला, असं काही निगेटिव्ह जर तो बोलला तर आपण त्याला परत देऊ का? नाही देणार. तसंच युनिवर्स आहे. युनिवर्सचं पण तेच आहे. त्यांनी जे तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही आनंदी असाल तर ते तुम्हाला अजून देणार आहे. तर ते तुम्हाला तसे लोक, परिस्थिती आणि घटना तुमच्या आयुष्यात आणणार आहे आणि ते तुमच्याकडनं सहज होणार आहे. तर त्याच्यासाठी आधी तुम्हाला त्याला सांगावं लागेल, आधी तुम्हाला ती इच्छा दर्शवावी लागेल. तर ती इच्छा दर्शवली की मग ते काम व्हायला लागतं. तर रोजचं पण सुद्धा जे काम आहे आपलं, त्या कामासाठी सुद्धा इच्छा दर्शवणं आणि ते छान झालेलंच आहे, मी ते छान करू शकते, माझ्याने ते छान करण्याचा मी प्रयत्न करणारच आहे आणि माझ्याकडनं ते छान होतंच, हे स्वतःला आतनं बोलायचं. आणि जेव्हा आतलंच बदलेल तेव्हा तुम्हाला आपोआप जग बदललेलं दिसणार आहे. जेव्हा तुम्ही चष्मा जो बदलला, जसा आहे चष्मा तुमचा तसं तुम्हाला जग दिसणार. तुम्ही जर लाल घातला तर सगळं लालच दिसेल. तर त्या पद्धतीनेच आहे. आपण आत्तापर्यंत जगाला बदलत आलेलो. जगाला बदलण्याची गरज नाही. ऑलरेडी त्याच्याकडे खूप चांगल्या लोक आहेत, खूप भरभरून सगळं आहे, पैसा आहे. आपल्याला फक्त ते आपल्या आयुष्यामध्ये आणायचं आहे. आणि ते आयुष्यामध्ये आणण्यासाठी आधी आपल्याला इच्छा व्यक्त करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे ते मनापासून येणं महत्त्वाचं आहे की मला हे करायचं आहे, मी हे करू शकते, हे म्हणणं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. आणि हे जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा त्या गोष्टी तुमच्या समोर सहज यायला लागतात. तर तिसरी गोष्ट होती, स्वतःला व्यवस्थित आहार हा द्यायचा. स्वतःची शरीराची काय गरज आहे, आता त्याला पाणी पिण्याची गरज आहे, प्रत्येक 2 तासांनी 3 तासांनी अलाराम लावायचा आणि पाणी प्यायचं कंपल्सरी. त्याला खायचं गरज आहे, आता भूक लागली तरी त्याला लगेच ते द्यायचं. त्याला ओढायचं, ताणायचं नाही की जाऊ दे ना, ठीक आहे आता मला हे काम आहे, हे आधी करून घेते मग खाते, मग हे करते मग जेवते. हे करणं थोडं थोडं बंद करायचं. तर यांनी काय होणार आहे की यांनी जी भावना आतून शरीराची उत्पन्न होते त्यावेळेस जर तुम्ही त्याला दिलं तर ते आनंदी राहणार आहे. त्याला जर तुम्ही ओढून ताणून हे करायला लागला तर ते पण नाराज होणार. तर इथं आपल्याला त्यालाही समजून घ्यायचं आहे. तर तिसरं पॉईंट आहे, कंपल्सरी स्वतःला शरीरासाठी अन्न, पोषण, पाणी जे काही लागतं ते द्यायचं म्हणजे द्यायचं. तसंच मनासाठी मी सांगितलं मेडिटेशन. आपल्याला दोन्हीवरती इथं काम करायचं. हे सहज आहे. बाकी मग तुम्ही मनासाठी ठीक आहे, एखादा मोटिवेशनल व्हिडिओ ऐकणार असाल तो ऐका, ते ते एक्स्ट्राचं आहे. पण हे कंपल्सरीचं आहे. रोज हे मनासाठी आणि शरीरासाठी झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे. बाकी तुम्ही एक्स्ट्रा करा, अजून तुम्हाला जे काही करायचं, योगा करा, बाकीचं काही करा, ती तुमची मर्जी. पण ह्या बेसिक गोष्टी आहेत त्या झाल्या पाहिजे म्हणजे झाल्याच पाहिजेत, त्या मी तुम्हाला सांगते. चौथा पॉईंट आहे की जे काही आपण करतो त्याच्यामध्ये जे काही आपले निगेटिव्ह बिलीफ असतात, आपण बिलीफ म्हणजे काय बघितलेलं आहे सगळ्यांना माहीत आहे, जे काही आपलं घेऊन आलेलं असतं लहानपणापासून, धारणा आपल्या असता की ते तसं आहे म्हणजे तसंच आहे. त्यांनी काय होतं की त्याच्यामुळं आपण पुढं जाण्यासाठी कुठंतरी थांबतो. म्हणजे कामाबद्दल समजा आता लहानपणी आपल्याला कोणीतरी सांगितलं असेल की हे काम तुझ्याने काही जमणार नाही, तुला काही ते काम करता येत नाही, तर आपल्या आतमध्ये तेच बसले
आणि मग आपण काय करतो, ते करून बघण्याचा प्रयत्न सुद्धा नाही करत. कारण तेव्हा आपण लहान असतो, तेव्हा आपण करू शकत नसतो, ती गोष्ट वेगळी असते. पण आता तसं आहे का आपण ते करू शकत नाही? प्रयत्न केला तर करू शकतो ना, मग का नाही करायचं? तर आपण काय घेऊन बसलेलो असतो की ते मला जमत नाही किंवा ते माझ्याने होत नाही. तर हे सोडून द्यायचं, करून तरी बघायचं. छोट्या लेवलला करून बघा. तुम्हाला तिथं नुकसान दिसतंय, इथं पर्यंत जायचंच नाही आपल्याला. ते मनापासून करायला लागलं तुम्ही तर त्याच्यात सक्सेसच आहे, यशच आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी काही येण्याचा प्रश्नच येत नाही. पण ते तुमच्या आतून आलं पाहिजे, तुमची इच्छा झाली पाहिजे की मी हे करू शकते. स्वतःला आधी सांगायचं, इच्छा दर्शवायची की मी हे करू शकते. म्हणजे तुम्हाला इथं काय करायचं आहे, जे काही आपण आतमध्ये निगेटिव्ह बोलतोय त्याला सरळ सरळ अफर्मेशन करायची आहेत आणि सकारात्मक करायचं आहे त्या वाक्याला. कोणतंही असू दे, मग ते मनीबद्दल असेल, रिलेशनशिप असेल, बाकीचं तुमचं जे काम आहे ते असेल, तुमची हेल्थ असेल, जे काही तुम्ही करताय, बाकीचे लोकांबद्दल जे काही बोलताय ते असेल, ते सगळं बदलायचं आहे, आतून बदलायचं, इथं बदलायचं. तेव्हा एखाद्याकडं आपल्यापेक्षा जास्त चांगलं घर आहे, गाडी आहे, तर कुठंतरी आतमध्ये आपल्या एक भावना असते, ती काय आहे, जेलस. काय म्हणतो, जळणं. हे काही जळणं जे आहे ना, ते आतून खरोखर स्वतःला जाळत असतं. त्याच्याकडे आपलं लक्षच नसतं. आपण हे सहज करत असतो, जाणून बुजून होतं, कधी 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 सहज होतं ते. तर हे जे जेलस आहे ना, जळणं आहे ना, ते आजपासून पूर्ण बंद झालं पाहिजे दुसऱ्यांबद्दलचं. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना हे द्याल तर तुम्हाला तेच परत येणार आहे. तर आपल्याकडनं जे चांगलं आहे ते देण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे समोरच्याकडनं तेच येणार आहे. तुम्ही जे पेराल तेच उगवेल. तुम्ही आंबा पेरला तर आंबाच येईल, कारलं पेरलं तर कारलंच येईल. आणि तुम्ही कारलं पेरलं आणि तुम्ही आंब्याची अपेक्षा करताय तर ते शक्य नाही. तर आपण काय पेरतोय, म्हणजे इथं काय आहे आपल्या, काय विचार करतोय आपण, त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला त्याचं फळ काय मिळणार आहे. आणि आपलं सबकॉन्शियस माइंडमध्ये जे असतं ते आपल्या ॲक्शनमध्ये येतं, आपल्याला माहीत आहे. म्हणून आपण सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करतोय सकाळी उठल्याबरोबर 10-15 मिनटं आणि झोपण्याच्या आधी 10-15 मिनटं. म्हणजेच हे जे काही सबकॉन्शियस माइंडमध्ये आधीही बसलेलं आहे निगेटिव्ह, ते सुद्धा आपल्या ॲक्शनमध्ये येतं म्हणजे काय की ते आपण करतच नाही, म्हणजे तिथं आपण थांबतो. आणि जे आपल्या मनापासून येतं की मला हे करायचं आहे तेच आपण करतो. तर आपल्याला जे करायचं आहे ते तर आपण करतो, पण जे नाही करत आणि त्यांनी आपलं नुकसान होते असं आपल्याला दिसत असेल तर ते बदलायचा प्रयत्न सुद्धा आपणच करायचा आहे. तो दुसरं कोणी येऊन तुम्हाला करणार नाही. करायचं हे स्वतःलाच आहे, बदलायचं हे स्वतःला आहे. दुसरं येऊन तुम्हाला कोणी बदलणार नाही. तर कंपल्सरी तुम्ही सकाळी उठल्यानंतर जे काही तुमचं दिवसभराचं काम असतं त्याच्याबद्दल क्लिअर सरळ सरळ वरदान आणि अफर्मेशन बोलायचे. आज मी हे छान केलेलं आहे त्याबद्दल थँक्यू युनिवर्स. आज माझं हे काम छान झालेलं आहे त्याबद्दल थँक्यू युनिवर्स. हे बोलत राहायचं रोज, कंपल्सरी हे बोलायचं, म्हणजे बोलायचं न विसरता. तर हे आपला 4था पॉईंट. आणि 5वा पॉईंट आहे की तुम्हाला व्हिज्युअलायझेशन हे करता आलंच पाहिजे. आता हा पॉईंट जो आहे, हा पॉईंट आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये शिकलेला आहे, 3rd पॉईंट. की तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे किंवा जे काही तुम्हाला काम करायचं आहे, तुम्हाला पुढं जायचं आहे, तर त्या गोष्टीमध्ये
जे तुम्हाला अजून 1 वर्षाने करायचं आहे, 2 वर्षाने करायचं आहे, तर ते तुम्हाला आत्तापासून दिसायला सुरू झालं पाहिजे. त्याला म्हणतो आपण व्हिज्युअलायझेशन. क्लिअर क्लिअर तुम्हाला ते पिक्चर दिसलं पाहिजे की हे मी काम केल्यानंतर माझ्या त्या कामासाठी मला यांनी यांनी मदत केली, मला त्याच्यात हा फायदा झाला, मला जे काही तुम्हाला पैसे असतील ते तितके पैसे मिळाले, लोकांनी माझं कौतुक केलं, जे काही तुम्हाला वाटतं ते व्हिज्युअलायझेशन करायला सुरू करायचं. का व्हिज्युअलायझेशन करायचं याच्यामध्ये? कारण माइंडला ना चित्र बघायची सवय असते जास्त, आणि ते चित्र जेव्हा त्याला आपण दाखवतो ना, तर ती चित्र तो लवकर आपल्याकडं आणतो, म्हणजे ती लवकर आपल्या दृष्टीसमोर येतात. मग जसं एखादी पिक्चर चालतं, जसं एखादं मूवी चालते, त्याप्रमाणे ते आपल्या आतमध्ये पिक्चर चाललं पाहिजे, आपल्या यशाचं, आपल्यासाठी जे पाहिजे त्या गोष्टीचं. आता माझं जे आहे आत्ताचं, मी क्लिअर केलेलं, आता मी जे काम करत आहे, आता माझे डेमो क्लास सुरू झाले डिसेंबर एंडला किंवा